अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस काय करतो, मनाजोगी नोकरी मिळण्यासाठी, मनाजोगा जीवनसाथी मिळण्यासाठी किंवा मनाजोगं घर मिळण्यासाठी किंवा आपल्या इच्छेनुसार आपल्याला एखादी नोकरी मिळण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी अशा बऱ्याच ज्या काही आपल्या इच्छा असतात त्याच्यासाठी व्रत करत असतो, पारायण करत असतो, उपवास करत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं की ते पारायण, ते जे काही उपवास केलेले असतात तर त्याचं पूर्णपणे आपल्याला फळ मिळत नसतं. मग हे फळ कशामुळे मिळत नसतं, तर त्याच्यामध्ये हे जे काही अडथळे येतात तर त्याचं कारण असतं जी आपण केलेली अपूर्ण सेवा असते. बघा, कोणतीही सेवा करताना सर्वात आधी तुम्हाला संकल्प करूनच सेवा करायची असते. आता बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही 108 स्वामीचरित्र पारायण करतात, 21 स्वामीचरित्र पारायण करतात किंवा गुरुचरित्र पारायण करतात, पण आपण ज्यावेळेस संकल्प न करता जर कोणते जरी पारायण केले तर त्याचं आपल्याला मनाजोगं फळ लवकरात लवकर मिळत नाही. कारण ज्यावेळेस आपण कोणतीही सेवा संकल्प करून सेवा करतो किंवा प्रार्थना करून स्वामी महाराजांना सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळतं आणि आपण त्या सेवेला बांधील असतो. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना स्वामींना संकल्पाचा नारळ किंवा श्रीफळ कसं अर्पण करावं, ते अर्पण करताना तुम्हाला नारळ ठेवताना काय म्हणायचं आहे ते सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. बघा, आता तुम्ही केंद्रात जावा, मठामध्ये जावा किंवा मंदिरात जावा. ज्यावेळेस आपण दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जातो तर तिथं आपल्याला ज्यावेळेस सेवा दिल्या जातात तर ती सेवा ज्यावेळेस देतात तर सर्वात आधी आपल्याला तिथं स्वामी महाराजांपुढे नारळ ठेवून, नारळ खडीसाखर ठेवून प्रार्थना करावी लागत असते, संकल्प करावा लागत असतो. स्वामी महाराजांना आपली मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगावी लागत असते की तुम्ही हे कशासाठी या सेवा करणार आहात, ते सर्व काही स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं असतं. तर चला, तर आज मग तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी छान आणि एकदम साधी आणि सोपी अशी सेवा सांगणार आहे. म्हणजे सेवा म्हणजे स्वामी महाराजांना संकल्पाचा नारळ किंवा श्रीफळ कसं अर्पण करायचं, नारळ ठेवताना काय म्हणायचं, हे सर्व काही. तर बघा, बऱ्याच वेळेस केंद्रामध्ये ज्यावेळेस आपल्याला सेवा दिली जाते, ज्यावेळेस गुरुमाऊली आपण गुरुमाऊलीकडे प्रश्न उत्तर करत असतो त्यावेळेस आपल्याला गुरुमाऊली सेवा देत असतात. तर त्यावेळेसच आपल्याला केंद्रामध्ये नारळ श्रीफळ ठेवूनच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची असते. कोणतीही सेवा सुरुवात करताना सर्वात आधी संकल्पाचं नारळ हे तुम्हाला ठेवावंच लागत असतं. बघा, आता बऱ्याच जणांच्या तुम्ही जिथं राहता तिथे केंद्र नसतं, मठ नसतं स्वामी महाराजांचं, तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा नारळ खडीसाखर ठेवली तरी पण चालते. किंवा ते पण शक्य नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांची देवघरात तुमच्या स्वामी महाराजांचं स्थान असतं तर स्वामी महाराजांसमोर देवघरात सुद्धा तुम्ही नारळ ठेवू शकतात. तर ती नारळ म्हणजे नेमकं काय काय यासाठी तुम्हाला वस्तू लागणार आहेत. बघा, सर्वात आधी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा सोललेला नसावा. नारळ घ्यायचा, 1-2 उदबत्त्या घ्यायच्या, खडीसाखर घ्यायची आणि एक लाल कलरचं फूल असो किंवा पिवळ्या रंगाचं फूल असो किंवा चाफ्याचं फूल असो, जे काही तुम्हाला फूल मिळेल ते फूल घ्यायचं. आणि तुम्हाला यथाशक्तीनुसार तुम्हाला दक्षिणा घ्यायची आहे. कितीही, मग तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कितीही दक्षिणा ठेवायची, ती दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे. आणि दोन्ही हातामध्ये तुम्हाला हे सर्व काही साहित्य घ्यायचं आहे. नारळ, फूल, उदबत्ती, खडीसाखर आणि दक्षिणा घ्यायचा, दोन्ही हातात घ्यायचा. आणि तुम्ही हे जो काही हे संकल्प करणार आहात, हा संकल्प कशासाठी करणार आहात, ते तुमची इच्छा कोणती आहे किंवा तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्ही हे स्वामी महाराजांना तुम्हाला बोलायचं आहे. स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं, स्वामी महाराज, माझी ही इच्छा आहे, ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावं,
एवढ्या दिवसात मी म्हणजे एवढ्या दिवसाची ही सेवा मी करणार आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही ही इच्छा आहे ती इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण करा, असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि ते संकल्पाचं नारळ तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवायचं आहे आणि नंतर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. थोड्या वेळ तिथे बसून केंद्रामध्ये मठामध्ये तिथे थोड्या वेळ बसून तुम्हाला स्वामी महाराजांचा जप नामस्मरण करायचं आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही हे सर्व काही गोष्टी केंद्रामध्ये जाऊन नंतर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर तुमची ही सेवा जी तुम्ही केलेली सेवा आहे तर ती सेवा लवकरात लवकर पूर्ण तर होतेच आणि स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वादसुद्धा तुम्हाला लाभतो. आता बघा, बऱ्याच ताईंना असं झालेलं आहे की त्यांनी सेवा खूप केलेली आहे पण त्यांनी संकल्पच केलेला नाही, तर त्या ताईंची सेवा ही पूर्ण झालेली नाही. त्याच्यामुळे सेवा कोणतीही असो, लहान असो मोठी असो, सेवा ज्यावेळेस तुम्ही करत आहात त्यावेळेस तुम्ही संकल्प करूनच करायची. कारण ज्यावेळेस तुम्ही संकल्प करतात, संकल्पाचं नारळ स्वामी महाराजांपुढे ठेवतात, त्यावेळेस तुमची ती सेवा, त्या सेवेला तुम्ही बांधील असतात आणि योग्य त्या वेळेवर योग्य त्या टायमिंगमध्ये तुम्ही ती सेवा करत असतात. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ही सेवा सुरू करत असतात त्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही त्या सेवेला सुरुवात केलात त्या सेवेमध्ये सातत्य ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. पहिल्या दिवशी ज्या वेळेवर तुम्ही सेवा केलेली आहे त्याच वेळेला तुम्ही दररोज नियमित सेवा जर केली तर खूप छान असं तुमच्यासाठी होणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही ज्यावेळेस ही कोणती सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांना संकल्पाचा नारळ किंवा श्रीफळ अशा प्रकारे केंद्रामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे. आणि केंद्रच नसेल, मठ नसेल, मंदिर नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरातसुद्धा जाऊन नारळ अर्पण करू शकतात किंवा घरीही देवघरातसुद्धा तुम्ही नारळ अर्पण करू शकतात. आणि ज्यावेळेस तुम्ही कधी अक्कलकोटला म्हणा कुठेतरी केंद्रामध्ये मठामध्ये जायचा योग येईल तर तिथे तुम्ही ते नारळ अर्पण करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही या सेवा आवर्जून अशा प्रकारे कोणतीही सेवा करताना संकल्प करूनच सेवा करा आणि संकल्पाचा नारळ ठेवूनच स्वामी महाराजांना सेवा करा. बघा, तुम्ही कोठेही बघा जिथे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे, स्वामी महाराजांचं मठ केंद्र आहे, तिथे तुम्हाला बरेचसे संकल्पाचं नारळ ठेवलेले दिसतात. तर ते नारळ हेच असतात. कोणतीही सेवा सुरू करण्याच्या आधी हे जे संकल्पाचं नारळ ठेवतात तर ते याच्यामुळेच असतं. ज्यावेळेस तुम्ही संकल्पाचं नारळ स्वामी महाराजांच्या चरणापाशी ठेवतात त्यावेळेस तुमची सेवा ही निर्विघ्नपणे पूर्ण होते. त्या सेवेमध्ये कोणतेच अडथळे स्वामी महाराज येऊ देत नाहीत. बघा, कोणतीही सेवा करताना आपल्या वाट्याला खूप परीक्षा येतात. आपली स्वामी महाराज खूप परीक्षा घेतात आपल्या वाटेला, म्हणजे आपल्या सेवेमध्ये खूप अडथळे निर्माण होत असतात. मग ते अडथळे निर्माण होऊ नये, निर्विघ्नपणे आपली सेवा पूर्ण व्हावी यासाठीच हा संकल्पाचा नारळ ठेवला जातो. तर आवर्जून तुम्हीही सेवा करण्याआधी केंद्रामध्ये जाऊन असा प्रकारे स्वामींना संकल्पाचा नारळ अर्पण जरूर करा. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.